विधानसभा निवडणूक संपलेली आहे, आचारसंहिता देखील संपलेली आहे। मात्र कारखान्यांनी अद्यापही ऊसाचे दर जे आहेत तर ते जाहीर केलेले नाही। त्यामुळे चिंता जी आहे तर ती शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते आहे। सध्या आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी या संदर्भामध्ये बोलणार आहोत, कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 1,42,000 हेक्टर ऊसाचं क्षेत्र आहे। शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं हे पाहूयात। काय एकंदरीत सांगाल? निवडणुका संपल्यात, सर्व रणधुमाळी जे आहे ते संपलेले, मात्र ऊसाचे दर कारखान्यांना अजून सुरू सांगितलेले नाहीत, कारखाने तर सुरू झालेत। नमस्कार, माझं नाव बाळासाहेब जगताप, राहणार विळद, तालुका जिल्हा अहिल्यानगर। साधारणतः 2 महिन्यापासून ऊसाचा हंगाम चालू झालेला आहे, हार्वेस्टिंगचा ऊसतोड चालू झालेली आहे। परंतु एकाही सहकारी साखर कारखान्याने किंवा खाजगी कारखान्याने ऊसाचा दर अजून जाहीर केलेला नाही। मागच्या वर्षी ह्याच दिवसामध्ये पुढं लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळं प्रत्येक साखर कारखानदारांनी आपल्याला जे शक्य आहेत ते ऊस दर जाहीर केलेले होते। आम्ही घातलेल्या ऊसाला काय दर मिळणार हे आम्हाला त्यावेळेस माहिती होतं। परंतु आता निवडणुका संपल्या आणि 5 वर्ष आता निवडणुका नसल्यामुळं साखर कारखानदार लोक सर्व एक होऊन अजून काय ऊस दर जाहीर करत नाही। त्याचा आम्हाला निश्चित तोटा होणार आहे। हे सगळे लोक एकत्रित येऊन आमचं नुकसान करतील अशी आम्हाला शंका वाटते। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने याच्यात लक्ष घालून लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जे आहेत, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखान्यांनी भाव जाहीर केले, पण आता जाहीर करताना दिसत नाही। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका मागच्या वर्षी होत्या 23-24ला, त्यामुळे त्यांनी ऊसाचे दर जाहीर केले ते। कारण जवळजवळ साखर कारखानदारीशी संबंधित सर्वच लोक निवडणुकीमध्ये सहभागी होते, कुठल्या न कुठल्या पक्षातून, सत्ताधारी किंवा विरोधकांकडून। तर त्यांना ती अपेक्षा होती व आपण जास्त पैसे दिल्यानंतर किंवा योग्य दर दिल्यानंतर लोक आपल्याला मतं देतील। आता त्यांना मतं मागायची नाहीत, त्यामुळे ते काही दर जाहीर करू नाही राहिलेले। तुमचं नेमकं क्षेत्र किती आहे ऊसाचं आणि किती ऊस गेलाय किंवा काय अपेक्षित आहे? माझं 8 ते 10 एकर क्षेत्र आहे आणि ते तुटून आता सध्या साखर कारखाना गेलाय दौंड शुगरला। आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यात एवढे कारखाने आहेत, मग तुम्ही थेट दौंडला का पाठवलं? आता मागच्या वर्षी आम्ही वांबरला ऊस दिला होता, आम्हाला त्यांनी फक्त 2700 रुपये भाव दिला। मग आम्हाला शंका तयार झाली का आता आपल्या जिल्ह्यामध्ये काही पण भाव देऊ शकत नाही। अजितदादावर आम्ही विश्वास ठेवून त्यांना ऊस पाठवून झाला वर्षी। तिकडे दर जाहीर झालेत का नेमकं काय? नाही, दर जाहीर नाही झाले, पण अजितदादावर विश्वास ठेवलेला आम्ही का ते अजितदादा आता आम्हाला काहीतरी योग्य भाव देतील। ऊसाचे दर जाहीर झालेले नाही, नेमकं शेतकऱ्याला काय फटका बसेल? तुमचं काय मत आहे? काय म्हणणं? 100% शेतकऱ्याला फटका बसणार आहे। या निवडणुकीत पडणाऱ्यांनी 50 कोट घातलेत, निवडणूक आलेला 100 कोट घातलेत, त्याच्यामुळे 100% त्यांना आमच्या शेतकऱ्यातून पैसे वसूल करायचे आहेत। तुमचं किती क्षेत्र आहे आणि तुम्हाला अपेक्षित भाव काय? माझं 3 एकर क्षेत्र आहे आणि मला अपेक्षित 3200 ते 3500 रुपये भाव अपेक्षित आहे। साधारणतः एकरी खर्च किती येतो आणि काय एकंदरीत सांगा, तुम्हाला परवडतंय ऊस? एकरी 40,000 रुपये खर्च येतोय। बेन मागे, मशागत मागे, डिझेल मागे, खत बियाणे मागे, त्याच्यामुळे ते आता ऊसाची तोड तर सुरू झालेली आहे। हे ऊस जे आहे आपण असं शेतामध्ये तर ठेवू शकत नाही, काय नेमक्या अडचणी येतात शेतकऱ्यांना? आता ऊस तयार झाला, ते ऊस तोडून कारखान्याला घालणं एवढंच आमच्या पुढे पर्याय आहे। आता ते कारखान्याने भाव देऊ अगर न देऊ, कारण आम्हाला ते शेत मोकळं करायचंय, परत त्यात पुढचं पीक लावायचं किंवा खोडवा धरायचा आहे। त्यामुळे अडचणी प्रचंड आहेत। ऊसाचे भाव जाहीर न करून आमच्यावर अन्याय आहे। आमचे मायबाप सरकारला विनंती काय, कारखानदारांना थोडं समजून सांगा। घातले तुम्ही 100-50 कोटी रुपये निवडणुकीला, तर तुमच्याकडे होते म्हणून घातले, त्या गोरगरीब शेतकऱ्याला काय त्याच्यात मारू नका, ही आमची अपेक्षा आहे। एकंदरीत जर बघितलं तर अद्यापही अनेक साखर कारखान्यांनी भाव जे आहेत तर ते जाहीर केलेले नाही। ऊसाचं क्षेत्र जे आहे तर ते तसंच राखून ठेवता येणार नाही, अशी देखील शेतकऱ्यांची अडचण आहे। त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि तातडीनं साखर कारखान्यांना भाव जाहीर करण्यासाठी भाग पाडावं, अशी भूमिका जी आहे तर ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।